योद्धा न्यूज मराठी. राजगुरुनगरमध्ये उमलले कृष्णकमळ. पांडवकालीन रचनेमुळे नागरिकांचे वेधले लक्ष. राजगुरुनगर खेड. खेड तालुक्यातील गुळाणी नगरीचे माजी आदर्श सरपंच आणि ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव काका पिंगळे पाटील यांच्या सातकरस्थळ येथील श्रद्धा सबुरी निवासस्थानी एक दुर्मिळ आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले कृष्णकमळ फुलले आहे. या फुलाची रचना हुबेहूब महाभारतातील पात्रांचे दर्शन घडवत असल्याने परिसरात हे कुतूहलाचा विषय ठरले आहे. काय आहे या फुलाचे वैशिष्ट्य? कृष्णकमळाला भारतीय संस्कृतीत आणि विज्ञानात विशेष स्थान आहे. या फुलाची रचना पाहताना महाभारताचा जणू जिवंत आराखडा डोळ्यासमोर उभा राहतो अशी श्रद्धा आहे. 100 कौरव. फुलाच्या बाहेरील बाजूस असलेल्या बारीक निळ्या रंगाच्या तंतूंना 100 कौरव मानले जाते. 5 पांडव. त्यावरील मध्यभागी असणाऱ्या 5 पिवळ्या पाकळ्यांना 5 पांडव म्हटले जाते. 1 श्रीकृष्ण. सर्वात वरती असलेल्या एका तुऱ्याला भगवान श्रीकृष्ण यांचे प्रतीक मानले जाते. कृष्णाची 5 बोटे. फुलाच्या खालच्या बाजूला असलेल्या 5 हिरव्या पाकळ्यांना कृष्णाची 5 बोटे असंही संबोधले जाते. वेळेचे अनोखे गणित. या फुलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची उमलण्याची वेळ. सर्जेराव काका पिंगळे पाटील यांच्या बागेतील हे फूल सकाळी 11 ते 12च्या सुमारास पूर्णपणे उमलते. दिवसभर आपले सौंदर्य उधळल्यानंतर सायंकाळी ते पुन्हा मिटते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेत फुलते. या टाइम मॅनेजमेंटमुळे या फुलाकडे निसर्गाची एक किमया म्हणून पाहिले जात आहे. भक्ती आणि निसर्गाचा संगम. सर्जेराव काका पिंगळे पाटील हे केवळ राजकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर पर्यावरण रक्षणातही अग्रेसर आहेत. त्यांच्या श्रद्धा सबुरी निवासस्थानातील गार्डनमध्ये फुललेल्या या कृष्णकमळाने घराच्या परिसरात एक प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण केले आहे. हे पांडवकालीन महत्त्व असलेले फूल पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत. निसर्गाच्या अनंत रूपांपैकी कृष्णकमळ हे एक अद्भुत रूप आहे. महाभारतातील प्रतिकात्मकता या फुलात दिसते. हे पाहून मनाला एक वेगळीच शांती आणि ऊर्जा मिळते. बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. आज आपण गुळाणी नगरीचे जे उपसरपंच आदर्श सरपंच सर्जेराव काका पिंगळे पाटील यांचं जे राजगुरुनगर शहरामध्ये सातकर स्थळामध्ये जे निवास आहे त्या ठिकाणी त्यांनी जी बगीचा फुलवली आहे तर त्या बगीच्यामध्ये जे फुलं आहेत त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. सरपंच साहेब नमस्कार. नमस्ते. हे कशाचे फुलं आहेत? हे कृष्णकमळ म्हणतात त्याला. अच्छा, तर त्या संदर्भात थोडीशी माहिती सांगा ना आम्हाला. कृष्णकमळ हे दुर्मिळ फुल आहे. हे आपल्या भारत देशामध्ये ज्या वेळेला महाभारत घडलं त्या महाभारतात ज्या वेळेला घडलं त्यावेळेला 5 बोटावरती कृष्णाने महाभारत घडवलं. त्याच्यामध्ये हे जे फूल आहे या फुलामध्ये 100 कौरव, 5 पांडव आणि श्रीकृष्ण असा या फुलाचा आकार आहे. आणि त्या पाकळ्या आहेत. या पाकळ्यांमध्ये आपल्याला ज्या निळ्या पाकळ्या दिसतात ते कौरव आहेत. त्याच्यामध्ये 5 पांडव आणि श्रीकृष्ण असं हे दुर्मिळ फूल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आम्हाला एक आमच्या पाहुण्यांकडनं याचा रोप मिळालं आणि रोप मिळाल्यानंतर आम्ही या बगीच्यामध्ये त्याचं याची निगा कशी राखता सरपंच साहेब? काही एवढं काय अवघड नाहीये. सर्वसामान्य फुलांसारखंच आपण याला पाणी द्या, व्यवस्थित जे वेल येतात ते वेल फक्त या जे कंपाऊंड आहे या कंपाऊंडवरती पसरवले जातात आणि याला खते वगैरे कोणते वापरतात? कारण हे दुर्मिळ फुल आहे तर याला खते वगैरे कोणते वापरतात? असं काही नाही, कोणतंही खत चालतं. मी आता आपलं खताचं दुकान असल्या कारणानं त्याच्यातले थोडंसं खत या ठिकाणी टाकलं, परंतु त्याच्यात तुम्ही शेणखत बी वापरलं तरी चालतंय. विशेष म्हणजे ह्या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे की हे फुल दुपारी 12 वाजताच्या दरम्यान फुलतं आणि संध्याकाळी परत ते अंकुंचन पावतं
आणि परत जागेवर येतं. ते दुपारी 12च्या दरम्यान म्हणजे कृष्णाचा जन्म रात्री 12 झाला, परंतु या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे की दुपारी 12 वाजता उमलतं. धन्यवाद सरपंच साहेब, तुम्ही आमच्या योद्धा न्यूज मराठीमध्ये येऊन अगदी दुर्मिळ फुलाची माहिती सांगितली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद.